नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका ब्लॉग मध्ये. मी आहे तुमचं फेवरेट चावला म्हणजे चावला ब्लॉगर. तर भावना दिवसात सुरुवातीला ऊन जास्त होतं, त्यामुळे तो टोपी घातला आणि आजकाल ऊन एवढं पिडाले ना, काय सांगू तुम्हाला. पण भावना एवढं ऊन असताना पण गिऱ्हाईक चिक्कार होतं, त्यामुळे जा संपलं माझं. आणि घरी गेल्यानंतर बघितलं दूध संपलंय. त्यामुळे मग काय किटली घरी ठेवलो आणि त्यानंतर गेलो पुन्हा दूध आणायला. मग विजयवानाच्या दुकानात गेलो आणि तिथं जाऊन दूध घेतलो. एकदम 4 लिटर घेऊन टाकलो, कारण गिऱ्हाईक जास्त होतं आणि चहा कमी पडायला नको तिथं. त्यानंतर चहा केलो आणि पुन्हा चहा विकायला आलो. आणि चहा एकदा मला दादागाड पडला, जेव्हा मला 1 वर्षानंतर भेटायला. आणि माझ्या चहाच्या आणि ब्लॉगिंगच्या प्रगतीला लय खुश आहे म्हणून. आणि आज गिऱ्हाईक काय संपेना मला. जेवण करायला पण टाइम भेटत नव्हतं, पण मधनच एक 5-10 मिनिटं सुट्टी घेऊन भरपूर जेवण करून घेतलो. त्यानंतर हे काळू मामा म्हणजे माझा कुत्रा टाक्या त्यासोबत जरा मस्ती करत बसलो. मी तर भावानं खूप जेलस झालतो ह्यापासून. मी तिथं उन्हात भरभर फिरालोय आणि ह्या इथं कुत्राकडे झोपलाय. पण भावानं ह्यालाच लाईफ मधनं आता काय करायचं. माझं एवढं कष्ट बघून सोडण्याला काय राहावे ना. आणि त्यानं माझ्यासाठी लिंबू सरबत मागवलं आणि त्यानंतर आम्ही लिंबू सरबत प्यायला लागलो होतो. पण लिंबू सरबत पिता पिता गिऱ्हाईकाचं कॉल आलं, त्यामुळे लिंबू सरबत लवकर आवरून आता गिऱ्हाईकाकडे जायचं. आजचा दिवस तर भावानं खूप धावपळत गेलाय. तुमचा पण असा कुठं तर दिवस असतो ज्यात खूपच धावपळ करायला लागतात, तर मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये.